आणि आश्चर्य म्हणजे आंदोलन करताना येऊ पण नाही तिला जागेवर, उतरलं का गाडीत घ्यायची, घेऊन यायची पटकन. आणि अशा पद्धतीने सगळं आंदोलन, काही नाही ते आणलं, काही मरीन लाईन पोलीस स्टेशन, काही डोंगरी पोलीस स्टेशन, राजू शेट्टी डोंगरी पोलीस स्टेशन, भाई जगताप, राजू शेट्टी, प्रकाश रेड्डी, विनायक राऊत, आमचे बाळ माने, हे आमचे सावंत आमदार, आणखी बाळ नर आमदार, सगळे आमदार ते आले, माणूस आमचे आले, ते सगळे आमचे सगळे आले. महेश सावंत सुद्धा तिथं त्या कोकणातच आहेत बरं, आम्ही सगळे कोण हे खासदार पण आले त्याच्यात. एवढं असून सुद्धा तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्याला वाटलं नाही का त्याला जाऊन बोलवा रे त्यांना, आपण बघूया काय करताय, नाही ना. म्हणून सांगतो, तुम्हाला असं वाटलं असेल आंदोलन तुम्ही 4 ठिकाणी पसरवून आंदोलनावर अटक केली, तुम्ही 4 ठिकाणी ठिणगी लावली, तुमची आग केव्हाही होऊ शकते एवढं लक्षात. तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या त्याला बाजूला तीव्रता नाही होणार, तीव्रता वाढेल बरं. आपण कोकणातला शेतकरी कधीच असं आंदोलन करत होता, त्याच्यावर ही जर वेळ आली आहे तर मग सरकारनं त्यांना आतापर्यंत, जर हा आंदोलनाची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू आहे, त्याआधी शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवा होता की शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला, पण सरकारनं तसं केलं नाही. पण तेच तर आमचं म्हणणं आहे, सरकारने केलं असतं तर आम्ही कशाला इथे आलो असतो आज, आनंद वाटला असतं. सरकारला धन्यवाद दिले असते, जाहीरपणे देऊ आम्ही. मोठ्या साहेबांचा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संस्कार आहे, चांगल्याला चांगलं म्हणायचं. तुम्ही न्याय दिला असतात, आम्ही तुमचा गौरव केला असता, वा वा वा, सरकार संवेदनशील आहे. इतकं असंवेदनशील सरकार, निर्डावलेलं सरकार, काही करा, 2 दिवस चालवणार चॅनलवाले, 2 दिवस बातम्या चालतील, तिसरी अशी कोणतरी खराब होईल का, ही गेली, गेला शेतकरी, चौथ्याशी कोणतरी आणखी गेला शेतकरी. कारण काय वाटतं तुम्हाला? अशा पद्धतीने मोर्चा दडपण्याचं कारण काय वाटतं? म्हणजे त्याला माहिती आहे ना हे आंदोलन उग्र होऊ शकेल आज ना उद्या, आता त्यांनी उग्र होण्याची संधी दिली, अजून तीव्र करा, मग बघतो. मग आता पुढची दिशा काय असेल? आता आम्ही नाही सांगणार, तुम्हाला सांगायचं नाही, कोणालाच सांगायचं, आम्ही जे करू कोकणातील अनेक लोकप्रतिनिधी महायुतीमध्ये आहेत, त्यांनी एकाने पण याबद्दल प्रतिक्रिया दिली नाहीये, मंत्री सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली नाही. त्यांना वाटत लाचाराला धर्म नसतो बरं का, लाचाराला स्वाभिमान नसतो, लाचार कधीच मानवर करून बोलू शकत नाही, तो चरणाकडेच बघत राहतो काय. सर, वेगळा प्रश्न, सध्या इंधनाच्या किमती परत एकदा वाढलेल्या आहेत, महाराष्ट्रात पण जास्त किमती वाढलेल्या आहेत. एका बाजूला मोदी म्हणतात पेट्रोल डिझेल सांभाळून, दुसऱ्या बाजूला सोनं खरेदी करू नका, दुसऱ्या बाजूला ढोंगी लोक आहेत सगळं. मी ज्या दिवशी हे घडलं त्यांनी सांगितलं, त्याच दिवशी माझी पहिली प्रतिक्रिया आहे, अभि क्यू, आता का, निवडणुका झाल्या तुमच्या, ही परिस्थिती आज आहे का इराणच्या युद्धामुळे आलेली? पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, अगोदरपासून घडलेला आहे. मग ती सबंध निवडणूक जिंकायची आहे, तोपर्यंत मरू द्या, देश गेला खड्ड्यात तरी चालेल. आता सत्तेवर आलोय, आता आठवण झाली देशाकडे बघायला, कळलं का? आठवण पाक करोनाच्या काळात सुद्धा, करोनाच्या काळात निवडणुका झालेल्या आठवतात का? नाही का? हा, मग तेव्हा सुद्धा माननीय राहुल गांधींनी सरकारला सांगितलं होतं की अशा प्रकारचा विषाणू आलेला आहे, सावधान राहा. तकलिफीला त्यांनी तेही दिलं, ते काय मुस्लिमांचा एक कार्यक्रम, त्याला परवानगी दिली. हे हिंडत फिरले अख्ख्या उत्तर प्रदेशमध्ये वरे, निवडणुकीला स्वतः पंतप्रधान फिरत होते मध्य प्रदेश आणि उत्तर. राजकारण, सत्ता महत्वाची आहे. मेले करत माणसं मिळत कोणी बिघडली, माझी खुर्ची तर आहे साबूत. आणि ही जी वृत्ती आहे ना, तीच हिटलरची वृत्ती होती, आणि त्या हिटलरला सुद्धा लोक देशभक्त समजत होते. ज्या दिवशी बर्बाद झाली जर्मनी, तेव्हा लक्षात आलं, अरे हा देशभक्त नव्हता रे, आणि आपली वाट लावली. अशीच वाट जेव्हा लागेल तेव्हा बाकीच्या अंधभक्तांना डोळे उघडतात.